नमस्कार, स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। अहिल्यानगरच्या अस्वच्छतेवरून संग्राम जगताप आक्रमक, अधिकाऱ्यांना फटकारलं। मनपा अधिकाऱ्यांची खरडपट्टी, संग्राम जगताप यांचे कडक आदेश, काम नाही तर निलंबन। आमदार संग्राम जगताप यांचा मनपाला दणका। अहिल्यानगर शहरातील वाढती अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, अतिक्रमणांचा विळखा आणि मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावरून आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे। महानगरपालिकेत आयोजित बैठकीत शहराच्या बिघडलेल्या परिस्थितीबाबत मनपा अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांना जाब विचारत कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर 1 महिन्याच्या बिनपगारी निलंबनासह दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सर्व अधिकाऱ्यांना दररोज सकाळी 6 वाजता प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश दिले। तसेच शहरात डीप क्लीन मोहीम राबवून अतिक्रमणे हटवणे, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडवणे आणि उघड्या गटाऱ्यांवर झाकणे बसवण्याचे आदेशही दिले। अहिल्यानगरकरांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। कालचे काहीतरी मला रात्री समजलं की कुत्र्यांचं बऱ्यापैकी उपद्रव हा वेगवेगळ्या शहरांमध्ये छोट्या मोठ्या गाव पातळीवर देखील आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं कारण वेगळं आहे की कुठेतरी ॲनिमल वेस्ट म्हणजे जे काय आपल्याला ॲनिमल वेस्ट पाहायला मिळतं त्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। इथे रस्त्यावर टाकलं जातं, कुठेतरी रात्री वाळू टाकलं जातं, रात्री अपरात्री टाकलं जातं किंवा छोट्या मोठ्या जसं अधिकृत एकही कचरा कोणती नाही। तर आम्ही वारंवार मागणी करतो की जे कचरा टाकत असतील तो कुठलाही व्यावसायिक असतो, एखादा ग्रस्त असो, त्याच्यावरती दंडात्मक कारवाई घेतली पाहिजे, त्यावरती कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे। तर तसं फार मोठ्या प्रमाणात होत असताना पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्याच्यात कुत्र्यांच्या बाबतीमध्ये जवळपास अंदाजे 40 पेक्षा अधिक लोकांना काल कुत्र्यांनी चावा घेतला असं काही बातमी काल ऐकायला मिळाली। त्याच्या बाबतीमध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून सकाळी आम्ही आल्यानंतर महानगरपालिकेने पाहिलं शेकडो लोक निवेदन द्यायला आले होते, तो निषेध नोंदवला आले होते। ह्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असते प्रामुख्याने सगळ्या गोष्टी करण्यामध्ये। अधिकारी याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला अकार्यक्षमता त्यांची पाहायला मिळते किंवा त्यांच्यामध्ये तशी ऊर्जा वाटत नाही की आपण काम करावं। ज्या आपण महानगरपालिकेचं तिथं काम करतो, नोकरी करतो, असं त्यांच्यामध्ये वाटत नाही की आपण त्याचं काही देणं लागतं। म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी आज महापौर उपमहापौर यांची नेतृत्वाखाली बैठक झाली। आम्ही सगळे नगरसेवक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नगरसेवकांनी देखील सूचना मांडलेल्या आहेत आणि या नगरसेवकांच्या माध्यमातून कुठेतरी सातत्यानं एवढा कुठल्याही भागातलं काम होत असेल तर त्या नगरसेवकांनी सही घेतली पाहिजे। मग तो SI असेल, केअरटेकर असेल, पाणी पुरवठ्याचे वॉलमन लोक असतील तर त्याचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे। कारण जे नागरिक नगरसेवकांना संपर्क करतात किंवा कुठलाही वॉलमन असेल, केअरटेकर असेल, SI असतील, त्यांच्या पण ज्या नागरिकांना मग कचऱ्याची अडचण असेल, स्वच्छतेची अडचण असेल किंवा पाण्याची अडचण असेल हे सांगता येईल। पण त्या सगळ्या सूचना महापौर उपमहापौरांनी दिलेल्या आहेत। तशा प्रकारे आज सगळी बैठकमध्ये चर्चा झालेली आहे आणि हे सगळं काम होणं अपेक्षित आहे। तशा प्रकारे आता त्यांची बैठक अजून सुरू आहे महापौर उपमहापौरची आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे सगळं काम आमची बैठक अजून संध्याकाळपर्यंत चालेल। त्यामध्ये आम्ही उद्या सकाळी 6-6:30 पासून आम्ही ते नियोजन आम्ही करतो। प्रत्येक भागात माझी विनंती राहील की नगरसेवकांनी देखील आपापल्या भागात जेव्हा येणार असतील तर आपण सकाळी जनजागृती करून या स्वच्छते बाबतीत पुढाकार घ्यावा। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।